तर सहावी विज्ञानमधील तिसरे प्रकरण आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. पहा, वनस्पतींची विविधता म्हणजे काय? आपल्या सभोवताली किंवा आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या असतात, तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्ये आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपल्याला विविधता आढळते. जसे गुलाबाचे विविध प्रकार आहेत, किंवा वेगवेगळ्या चवीचे आंबे आहेत, किंवा तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार आहेत किंवा जाती आहेत. काही वनस्पतींना विविधतामध्ये बदल असा होतो. काही वनस्पतींना खोड असते, काहीला पान असते, किंवा पान किंवा फूल नसते किंवा मूळ नसते. सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात. या वनस्पतींच्या विविधतेचा आपण इथे अभ्यास करूया. आता इथं वनस्पतींचे काही प्रकार आहेत. काही वनस्पतीचे प्रकार असे तर काही वनस्पती स्वयंपोषी वनस्पती म्हणतात, तर काहीला परपोषी वनस्पती म्हणतात, किंवा काहीला कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. म्हणजे स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय? ज्या वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. एक्झाम्पल घेतलं तर जास्वंद, डाळिंब, सदाफुली असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तर परपोषी म्हणजे काही वनस्पती जसे बुरशी, बांडगुळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींना अन्नासाठी वापर करतात, त्यांना परपोषी म्हणतात. म्हणजे थोडक्यात व्याख्या अशी होती, ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही किंवा इतर वनस्पतीवर अवलंबून असतात त्या परपोषी वनस्पती असतात. घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे. बरं, ती काय करते? आपलं तोंड केलेलं असतं आणि ती एखादा कीटक वगैरे तिथं आला तर त्याला ती वनस्पती स्वतःच काय करते तर तोंड बंद करते. त्याला म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. वनस्पतीची रचना कशी असते तर सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना 2 भागामध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग हे एक भाग झाला, आणि दुसरा आहे तर जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. म्हणजे वनस्पतीचे रचनेचे हे 2 भाग आहेत. वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात. नंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होते. या फळांपासून बिया मिळतात आणि याच बिया आपण लावल्यानंतर त्यापासून नवीन वनस्पती तयार होते. इथे आपल्याला वनस्पतीची रचना सांगितलेली आहे. वनस्पती रचना काय म्हणते? म्हणजे फूल म्हणजे काय? फूल हा वनस्पतीचा एक आकर्षक भाग आहे. फूल हे लांब असते किंवा आखूड असते, त्याचा देठ, आणि फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग असतो, आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. आता पानाची बद्दल थोडीशी माहिती पान म्हणजे काय? पान हे पसरट असते नेहमी. अन्न निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. पान मुख्यत्वे साधी असतात किंवा संयुक्त अशा 2 प्रकारचे असतात. म्हणजे ते एका वेळी 2 घड्या पडतात असे असतात ती पैकी पानं. त्यानंतर खोड. वनस्पतींची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. इथं साधे पान दाखवले जास्वंदाचं, दुसरं संयुक्त पान दिलंय उदाहरणार्थ गुलाबाचं. त्यानंतर फळे. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांचे आकार खूप वेगळे आहेत. फळामध्ये 1 किंवा अधिक पेक्षा बिया असतात. घेवडा, वाटाणे या शेंगा म्हणजेच फळेच आहेत. यानंतर मूळ म्हणजे रूट. माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण हे मूळ करते. वहन करणे ही मुळाची काय तर मुख्य कार्य आहे. गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही मुख्य कार्य करते. त्याचप्रमाणे मुळाचे 2 प्रकार आहेत. एक आहे सोटमूळ आणि दुसरा आहे तंतुमूळ.
इथं पहा उदाहरण जास्वंद आणि वडाचे झाड यांच्या मुळांना सोट मूळ म्हणतात. तर तंतुमुळे म्हणजे कांदा, गवत किंवा लसूणचं झाड असतील ते. वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे पहा. हे वनस्पती वर्गीकरणाचं सर्वप्रथम वर्गीकरण कोणी केलं तर त्याला कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. त्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण व सभोवतालच्या वनस्पतीचा आकार, उंचीमध्ये फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पती सहज वर्गीकरण करतो. इथे एक झाड दिलं आहे, दुसरे तर झुडूप वगैरे येतं, जास्वंद झाड. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार आहेत. त्यानंतर वेलीचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. त्यामुळे आधारांच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. इथे वेली वगैरे दाखवलेले आहेत. वनस्पतींचे त्यांच्या काही कालावधीनंतर त्याचे प्रकार पडतात. पेज क्रमांक 21 वर आहे. ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतीचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते, म्हणून यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. वार्षिक वनस्पती कोणत्या आहेत ज्यांचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते असे म्हणजे ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पती. तर गाजर, बीट या सर्व वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. त्यांना म्हणून द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. जास्वंद, कनेर ही झुडुपं आहे, तर आंबा, गुलमोहर हे वृक्ष अनेक वर्ष जगतात. त्यांना अनेक वर्षे फुले, फळे येतात. यानुसार म्हणजे जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे मुख्य प्रकार वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक असे प्रकार पडतात. त्यानंतर खाली वनस्पतींचे फूल येण्याच्या दृष्टीने काही प्रकार पडलेले आहेत. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. तसेच ज्या वनस्पतींना कधीच फूल येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव असतातच असे नाही. आता इथं माहीत आहे का तुम्हाला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारतात, जगातील सर्वात मोठे फूल कोणत्या देशात आहे असं जर विचारलं तर उत्तर आहे इंडोनेशियामध्ये, आणि त्या फुलाचं नाव आहे राफ्लेसिया आर्नोल्डी. या वनस्पती फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. या उलट जगातील सर्वात लहान फुले उल्फिया या वनस्पतीची असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा लहान असतो. पहिलं तुम्हाला थोडंसं पाण्याचं तलाव वगैरे काही दिलं आहे, समुद्र म्हणा. त्याच्या वनस्पती वाळवंटामध्ये कोणते वनस्पती असतात हे दिले तुम्हाला इथे. प्राण्यामधील विविधता. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. वनस्पतीप्रमाणे प्राण्यामध्ये शरीराची विविधता आढळते. डोळ्यानं न दिसणारा प्राणी अमिबा आहे. आकाराने मोठा असलेला हत्ती, अमिबा म्हणजे एकपेशीय प्राणी आहे, आणि हत्ती वगैरे काय तर बहुपेशीय. त्यामध्ये लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाश उंच उडणारे घार, फुलाभोवती वावरणारे फुलपाखरं, इतर कीटक, भिंतीवर सरपडणारे पाल हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतात. प्राण्यांना कोणकोणते अवयव असतात डोके आहेत, मान आहे, धड आहे किंवा शेपूट आहे, हे हालचालीसाठी त्याचा वापर करतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था ही आहेत. याबाबत देखील प्राण्यामध्ये विविधता आढळून येते. इथं बघा चित्र दिले तुम्हाला वाहक वगैरे. त्यानंतर प्राण्यांमध्ये अन्नासंदर्भ विविधता दिसून येते. प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. प्राणी पण आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी प्राणी आढळतात. म्हणजे जिथे आपल्याला खायला वगैरे भेटतं तिथे प्राणी काय करतात, निवास करतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या शरीर रचनेत फरक दिसतो. इथं तुम्हाला वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही तिथे माहिती सर्च करा. इथं पाण्याच्या टप्प्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शक खाली पाहिला किंवा त्यामध्ये हालचाल करणाऱ्या असंख्य सूक्ष्मजीव स्थित सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. अमिबाप्रमाणे पॅरामेशियम हा सुद्धा एक पेशीय प्राणी आहे. तर घोडा, अस्वल, कासव असे इतर प्राणी मात्र बहुपेशीय आहेत. इथं तुम्हाला मायक्रोस्कोप दिलेला आहे, म्हणजे सूक्ष्मदर्शिका दाखवलेली आहे. पाठीचा कणा असलेल्या भागावरून 2 प्रकार पडतात. पहिला आहे पृष्ठवंशी प्राणी आणि दुसरा आहे अपृष्ठवंशी
म्हणजे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशी प्राणी म्हणतात आणि पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशी प्राणी असे दोन गट पडतात. त्यामध्ये अंडी घालणारी किंवा ह्याच्यावर संदर्भात पण प्रश्न आहे. स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजेच पुनरुत्पादन हे आपल्याला माहिती आहे. कोंबडी अंडी घालते व ती उबवते, त्याचप्रमाणे काही दिवसानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते, गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरात होते. यानुसार दोन प्रकार पडतात. जे अंड्यातून जन्मतात, जे प्राणी अंड्यातून जन्मतात त्यांना अंडज प्राणी म्हणतात आणि जे प्राणी डायरेक्ट जन्म घेतात त्यांना जरायुज असे म्हणतात. म्हणजे प्रजनन प्रकारानुसार प्राणीचे अंडज व जरायुज प्राणी असे दोन प्रकार पडतात. त्यानंतर काही पाण्यात जमिनीवर राहणारे प्राणी आहे, काही पाण्यात राहणारे प्राणी असे त्यांचे पण दोन प्रकार आहेत. जे जमिनीवर राहतात त्यांना भूचर म्हणतात आणि जे पाण्यात राहतात त्यांना जलचर म्हणतात. म्हणजेच काय, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. परंतु बेडूक, सॅलेमेंडर, टोळ हे प्राणी जमीन पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात. पण जे प्राणी जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी निवास करतात. आता जे उंच हवेत उडतात त्या प्राण्यांना खेचर म्हणतात. म्हणजे घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात. त्यानंतर खाली पण नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे आता आपला चॅप्टर संपत आहे. सजीव सृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काही बदल आहे. सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि या पाठामध्ये आपण काय शिकलो तर वनस्पतीचे खोडांचे आकार व उंचीनुसार त्यांचे काही प्रकार पडतात, त्यांचा जीवनक्रम, कालावधीनुसार पण काही प्रकार आहेत किंवा अधिवासानुसार म्हणजे निवासस्थानानुसार पण त्यांचे वर्गीकरण केलेले आपण बघितलेत. त्यानंतर प्राण्यांचे पेशीरचनेनुसार किंवा पाठीचा कण्यानुसार पण प्रकार पाहिले किंवा पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार पण वर्गीकरण केलेले आहे. यानंतर आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच.